आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फाईल न दाखवण्यामागे या टूलमध्ये तुम्हाला काय फायदा तर नाही आहे? हे बघा, तुम्ही विठ्ठलवाडी जिल्हाधिकारी आहात, पण तुम्ही इथे नाही ना सोडू शकत ऑर्डर. इथे तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, मग कोणत्या अधिकाऱ्याने बोलताय? वाटलं तर इथल्या कलेक्टरकडून तुम्ही लेखी परवानगी घेऊन या, मी काम करतो तुमचं लगेच. आणि हे जर नाही जमत असेल तर तुम्ही जाऊ शकता. वा सरपंच वा, अहो भाषा बदलली तुमची. नाही पण छान छान आहे भाषाही आणि तुमची संपत्ती. हा म्हणजे इकडे येण्या अगोदर आम्ही चौकशी केली की तुम्ही आता कुठे जाऊन सरपंच झालात आणि एवढी प्रॉपर्टी. एवढंच गाव आहे ना पाटील, लपून कसं राहील? तुम्हाला सांगू का मेन प्रॉब्लेम काय आहे? या गावातला सगळ्यात पॉवरफुल माणूस म्हणजे आमचे महादेव नाना. महादेवदाजी नाही येत ना इकडे, चारधाम यात्रेला गेले. ते इकडे असते ना तर सगळी कामं अशी सॉल्व झाली असती. हो. धमकी देत आहे? हो. मला? हा, मला धमकी देत आहे? त्यांना ऐकू येत नाही का? एक मिनिट. आदित्य, सरपंच बरोबर बोलताय, आपलीच चूक आहे. सरपंच, आय एम सो सॉरी. आमचा जरा गैरसमज झाला. मला असं वाटतं आता आपल्याला निघायला हवं. ओके, येतो सरपंच. पण सरपंच, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही म्हणालात तसं ती फाईल वाचण्यासाठी मला इथल्या जिल्हाधिकाऱ्याची परमिशन हवी ना? ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत तुमच्या या टेबलावरती तुम्हाला तुमची परमिशन मिळून जाईल. टिप्पणी. पण आता काय करायचं सुंदरी? आता हे तर कन्फर्म झालंय की हा खूप मोठा स्कॅम आहे. म्हणजे आपल्या डोळ्यात धूळ फेकून ही जमीन लाटली गेली, हेही फुकतात. ही जमीन तर आपल्याला परत मिळवायचीच आहे, शाळा तर बांधायचीच आहे. बरोबर आहे सुंदरी, पण कसं? सगळ्यात आधी ती कागदपत्र आपल्या हातात पडली पाहिजे आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परमिशन हवी ना. ती परमिशन आधी आणूया, म्हणजे ती फाईल ऑफिशियली आपल्या हातात येईल. नाही सुंदरी, मी काय म्हणतोय, हे बघ 25 वर्ष जुने कागदपत्र आहेत ती. एवढ्या लवकर काय ते म्हणजे त्यांनी डिजिटलाइज्ड वगैरे केलेले नसतील, इकडेच कुठेतरी असतील. मला असं वाटतं की तू एकटी जा तिकडे, आम्ही दोघं इकडेच राहतो.